हॅलो मित्रांनो, आपली एक्झाम जवळ आलेली आहे. आता आपण त्या दृष्टीने मी तुम्हाला काही व्हिडिओज तुम्हाला सेंड करतो आहे. ते हे जे व्हिडिओ जे आहेत PYQs आहेत. PYQचा अर्थ बाळांनो, PYQ मीन्स प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन म्हणजे PYQ होय. ही एक टेस्ट मी आज एक PYQची तुम्हाला दिलेली आहे. टेस्टचे क्वेश्चन्स दिले 30 मार्कचे क्वेश्चन्स आहेत हे, आणि हे तुम्हाला मी आता या एक 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 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून दाखवतो आहे. हे तुमच्यासमोर पूर्ण क्वेश्चन्स मांडलेले आहेत आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनला विचारलेले मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी क्वेश्चन पेपरला विचारलेले क्वेश्चन आहेत. लक्षात घ्या, बरोबर. मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला काय करायला पाहिजे तर रिव्हिजन करायला पाहिजे, पुन्हा पुन्हा ते एक्झाम्पल सॉल्व करायला पाहिजे. प्लस मायनस चिन्हांचा तुमचा जो थोडासा मिस्टेक्स होते ते मिस्टेक्स तुम्ही काय केली पाहिजे. आता मी तुम्हाला सेमी आणि मराठी हे दोन्ही मीडियमसाठी, सेमी मराठी आणि इंग्लिश मीडियमसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो आणि दोन्ही लँग्वेजमध्ये मी तुम्हाला हे समजून सांगत आहे. तर पहिला क्वेश्चन आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट असा क्वेश्चन आहे आणि इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. ते इक्वेशन आहे ते 2x² - 5x + √2 = 0. तर इथं मराठीमध्ये त्याला विचारतात विवेचकाची किंमत करा. मराठीमध्ये काय त्याला डिस्क्रिमिनंट याला वर्ड आहे मराठीमध्ये, तर विवेचक काय आहे, विवेचक. आता लक्ष ठेवा, आता मी काय म्हणतोय बघा, तर विवेचकाची किंमत काढायची आहे तुम्हाला काय करायची आहे, विवेचकाची. आता विवेचक म्हणजे काय तर b² - 4ac. आपल्याला माहित असते b² - 4ac ची किंमत काढायची असते, हे आपल्याला माहिती आहे. पण विवेचक म्हणजेच b² - 4ac काढणे किंवा डिस्क्रिमिनंट म्हणजे सुद्धा 4ac b² - 4ac ची किंमत काढणे. आता मग सॉल्व करायचं कसं तर इकडे पहा, पहिला दिलेले एक्झाम्पल कम्पेअर करायचं. बघा, कम्पेअर it with √2ax² - 5 + bx + c हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याच्याशी कम्पेअर करायचं. ax² + bx + c याच्याशी कम्पेअर करायचं. आता कम्पेअर करताना काय करायचं, मग मराठीवाल्यांनी काय म्हणायचं तर यांनी, सेमीवाल्यांनी इंग्लिशवाल्यांनी काय म्हणायचं तर कम्पेअर इट विथ म्हणायचं. यांनी नुसतं च्याशी तुलना करू. असं एवढाच वर्ड एक्स्ट्रा होतो. सेमी आणि मराठीमध्ये एवढाच फरक आहे, दोघांना हे ते फायदेशीर होते. बघा, आता कम्पेअर करताना बघा, हा x² आहे, इथे x² आहे, मग इथे x² च्या शेजारी कोण आहे, a आहे, इथं √2 आहे, मीन्स a = √2 असं कम्पेअर करायचं. म्हणजे x² इथं आहे, x² इथं आहे, इथं a आहे, इथं √2 आहे, म्हणजे a = √2 अशी कंपॅरिझन करायची. b = आता बघा, इथे x आहे, इथे x आहे, इथं b आहे, इथं -2, सो b = -5 and c = √2, c = √2 अशी याला मला कंपॅरिझन करणे. लक्षात घ्या, या प्रकारावर आणखी क्वेश्चन तयार होतो. म्हणजे हे फक्त आपल्याला विवेचकाची किंमत म्हणजेच डिस्क्रिमिनंटची मेथड आहे, डिस्क्रिमिनंट फक्त काढायचं. मग त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला आणि 3 मार्कचा क्वेश्चन सुद्धा कसा सॉल्व करायचा हे मी तुम्हाला सांगतो. इथं हे अगोदर आपण विवेचक डिस्क्रिमिनंट कसा सॉल्व करायचा एवढा बघू आपण. तर डिस्क्रिमिनंट त्याला आपण असं डेल नाव देतो आणि हे b² - 4ac हे डिस्क्रिमिनंट. त्याला काय आपण विवेचक म्हणणार आहे, काय म्हणणार आहे मराठीमध्ये विवेचक आणि इंग्लिशमध्ये डिस्क्रिमिनंट. तर इक्वल टू b², b म्हणजे कोण आहे बघायचे, तर b आहे कोण, -5, तर -5² म्हणते, -4 × a आहे तुमच्याकडे √2 आणि c आहे तुमच्याकडे √2. बरं, काय केलं, b ची व्हॅल्यू इथं बघायची. आपण जी कम्पेअर केलेली b ची व्हॅल्यू घेतली, b ची व्हॅल्यू -5² - 4 × a ची व्हॅल्यू √2 आहे आणि c ची व्हॅल्यू √2 आहे. आणि मग हे -5² 25 मायनस हा 4
इंटू लक्षात घ्या √2 आणि √2 आणि √2 यांचं मल्टिप्लिकेशन 2च येते लक्षात घ्या. ऍक्च्युअल कसं आहे √2 होतो पण √4 मीन्स 2 म्हणून लक्षात ठेवायचं एखादा नंबर √2 वेळा आला तर तो रूट निघून जातो तर कसा निघून जातो हे अशा पद्धतीने. तर √4 मीन्स 2 मी इथे 2 म्हणतो मीन्स 25 मायनस 4 इंटू 2 8 मीन्स आन्सर 17. याला म्हणायचं व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. समजलं का तुम्हाला बघा बरं. तर व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काढणे म्हणजे विवेचकाची किंमत काढणे. समजलं हे. तर हे जर समजलं असेल तर दुसरा क्वेश्चन आपण घेऊया. ओके सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे आता मी तो लिहून घेतलेला आहे तर मगाशी त्या मधला बघा. क्वेश्चन असा आहे इफ क्वेश्चन 2 if 15 10 5 are in AP means अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्याला मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी असं आपण म्हणणार आहे. फाइंड S10 T10 फाइंड T10 and S10 असा क्वेश्चन होता सेकंड नंबरचा की जो मी मगाशी रफ केला कारण आपल्याला एक्झाम्पल सोडण्यासाठी जागा हवी आहे. आता लक्ष द्या मित्रांनो हे बघा किती सोपं आहे बघा. तर पहिल्यांदा आपण काय करायचं तर हा एपी मध्ये आहे याचा अर्थ त्याचा कॉमन डिफरन्स सेम आहे. एपी मध्ये असतो याचा अर्थ त्याचा कॉमन डिफरन्स सेम असतो. एपी मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एपी मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग मी काय करतोय बघा आन्सर कसं काढतोय. लेट हा जी फर्स्ट टर्म आहे ना त्याला ए आणि T1 असं सपोज करायचं असतं. फर्स्ट टर्मला ए आणि T1 असं सपोज करायचं असतं लक्षात घ्या. मग फर्स्ट टर्म आहे ती 50. टी टर्म मीन्स टी लक्षात घ्या. टर्म मीन्स टी. तो T1 मीन्स फर्स्ट टर्म. सेकंड टर्म T2 इज 10 and third term T3 equal to 5 आणि ही कशी आहे तर AP मध्ये आहे. AP मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन याचा अर्थ त्याच्यातला डिफरन्स सेम असतो. डिफरन्स काय असतो सेम असतो. एक कंडिशन तुम्हाला माहितीच आहे. तर मी काय करतोय बघा पहिला हा ए मिळाला मला. ओके मग मी आता काय करतोय D equal to T2 minus D means common difference. D means a common difference and that is the A is the first term. Okay, T2 minus T1. T2 minus T1 means next term minus previous term. So T2 minus T1 is 10 minus 15 equal to minus 5. So 10 minus 50 equal to minus 5. लक्षात आलं का बघा तुमच्या. आता हे झालं तर आपल्याला TN चा फॉर्म्युला TN nth टर्म. TN means काय nth टर्म. TN चा अर्थ काय nth टर्म A plus n minus 1D. मग आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज आहे. A ची व्हॅल्यू आहे n means how what is you want to find T10 means n equal to 10. So T10 यांच्या ठिकाणी आपण 10 पुट आउट करायचं. याच्या ठिकाणी काय पुट आउट करायचं 10. A ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 50 प्लस n म्हणजे तुमचा 10 मायनस 1 इंटू D आहे. D किती आहे तुमचा मायनस 5. 50 प्लस 9 इंटू मायनस 5. आता लक्षात ठेवा मित्रांनो तर इथं तुमचं कन्फ्युजन होतंय. इथं गोंधळ काय होतं बघा. हे 15 ॲज इट इज पण प्लस इंटू मायनस इज ऑलवेज मायनस. दोन नंबरची जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा एकाला प्लस एकाला मायनस. मग माझ्याकडे होणार चालेल प्लस इंटू मायनस. मायनस इंटू प्लस हे मायनस असतं. मग हे प्लस इंटू मायनस मायनस 9 5 45. 9 5 45 आणि मग मायनस 45 मधून 15 मायनस केला की हा 30 आणि हा मायनस बिगरच आहे.
साईन कुणाचं येईल बघा, बिगर्स -30 हे आन्सर यायला पाहिजे. हे झालं S10. आता T10. आता S10 काढायचं आहे. Sn फॉर्म्युला आहे n/2 2 प्लस n-1d. हा फॉर्म्युला Sn चा आहे. Sn मीन्स व्हॉट इज द मीनिंग ऑफ Sn? Sn मीन्स सम ऑफ 10 टर्म्स. हे याचा मीनिंग आहे 10th टर्म. या सिक्वेन्सनं जर आपण जर गेलो तर आपण 10th टर्म काय येईल असा क्वेश्चन होता. आणि याचा अर्थ सम ऑफ 10 टर्म्स असा क्वेश्चन आहे. मग आता n तुम्हाला माहिती हेच आहे, n10 आहे. S10 इक्वल टू n मीन्स 10/2, 2 into a means 15 plus 10 minus 1 into -5. D is -5. So 2 1s are 2, 5s are 5 into bracket 30, 15 2s are 30. हा 9 आणि हा -1 मगाशी केल्याप्रमाणे -45 झाला. 45 लक्षात घ्या. आणि मग ह्यांची सबट्रॅक्शन हे बघा, 5 into -45 plus 30. -45 plus 30 is -15. बिगरच आहे लक्षात घ्या. बिगर मधून स्मॉलर मायनस करायचा आणि त्याला बिगरचं साइन द्यायचं, हे लक्षात घ्या बघा. आणि 75 मायनस याचा प्लस इंटू मायनस. हे तुमच्या सेकंड क्वेश्चनचं आन्सर आहे. बघा, S काढणे, Tn काढणे a plus n-1d, Sn काढणे n/2 2 into bracket n-1d. हे फॉर्म्युले लक्षातच ठेवायचे. S मीन्स सम ऑफ ऑल नंबर्स, म्हणजे त्या संख्यांची बेरीज, 10 संख्यांची बेरीज. आणि Tn मीन्स 10वी संख्या. याप्रमाणे गेली 10th नंबर 1 2 3 4 5 6 7 8. 10th नंबर कोणता आहे तर तो असला -30. आणि या सगळ्या 10th नंबरची सम असणार आहे -75. समजलं तुम्हाला? अशा प्रकारे हे तुम्हाला इथं सेकंड एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल काय आहे बघूया आपण. या टेस्ट मधील थर्ड एक्झाम्पल काय आहे. थर्ड एक्झाम्पल पहा. इफ क्वेश्चन 3, if d equal to -3, dy equal to -12, dx equal to 13, find x and y असा क्वेश्चन आहे. फाइंड x and y असा क्वेश्चन आहे. तर तो क्वेश्चन काय आहे आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. ओके, तर बघा थर्ड क्वेश्चन काय आहे पाहिजे दिसतोय बघा. इफ d इक्वल टू -3, dy इक्वल टू -12, dx इक्वल टू 13, फाइंड x and y. आता मला सांगा, हे d मीन्स डिटर्मिनंट. d चा अर्थ काय? डिटर्मिनंट. तर मराठीमध्ये निश्चयक म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? निश्चयक, डिटर्मिनंट. मग तो आपला हे क्रॅमर्स रूल मध्ये येतं. कशामध्ये येतं? क्रॅमर्स रूल म्हणून असते आपल्याकडे आहे पॉईंट. तर क्रॅमर्स रूल मध्ये येतो आणि त्याचा एक फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. x इक्वल टू dx/d, y इक्वल टू dy/d असा फॉर्म्युला आहे. x इक्वल टू dx/d and y इक्वल टू dy/d असा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि तो फॉर्म्युला आपण इथं मांडायचा आहे. देअरफॉर x इक्वल टू dx ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 13 डिवाइडेड बाय -3. त्याला काय डिवाइड होते हेच राहील त्याचं आन्सर. आणि y इक्वल टू -12 डिवाइडेड बाय -3 प्लस 3 1 जा 3 4 जा. सो व्हॅल्यू ऑफ y इज 4. तर एवढंच आन्सर आहे त्याचं लक्षात घ्या. फक्त तुम्हाला लक्षात काय पाहिजे, dx/d इक्वल टू x मिळतो आणि dy/d केला की y मिळतो. ह्या बरोबर क्रॅमर्स रूलमध्ये शेवटच्या 2 स्टेप्स असतात. पण असा क्वेश्चन तुम्हाला विचारतात, त्यामुळे एकदम गोंधळून जातात विद्यार्थी. एकदम गोंधळून जायचं नाही, लक्षात घ्या. हा तुमचा त्या क्वेश्चन मधला, त्या पेपर मधला थर्ड क्वेश्चन संपलेला आहे.
हे सगळे PYQs आहेत, एक्झामला विचारलेले आहेत. आणि तुम्ही एकदा PYQ सगळे केले, माझे आजपासूनचे व्हिडिओ सगळे जर तुम्ही केले, व्हिडिओ मी 10 ते 15 व्हिडिओ टाकेन, तेवढे केले तरी तुम्हाला 40 आउट ऑफ 30+ मार्क्स मिळतील, ही गॅरंटी देतो. 30+, लक्षात घ्या, 30+ म्हणजे 40पैकी 30वर मार्क पडणार, 30च्या मार्क्स पडणार आहे तुम्हाला. तर ते तेवढे व्हिडिओ तुम्ही मात्र प्रत्येक वेळेला करून ठेवा. क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन 4. If one of the root of the equation 2x square plus kx minus 2 equal to 0 is -2, then find k ची व्हॅल्यू, then find the value of k or then find k ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. तर याचा अर्थ असा की लक्षात घ्या, ही काय आहे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे काय आहे, लेट 2x स्क्वेअर प्लस kx मायनस 2 इक्वल टू 0, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, म्हणजे वर्ग समीकरण आहे. मग या वर्ग समीकरणात, वर्ग समीकरण म्हणजे की 2 रूट असतात. एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रूट्स. त्यातलं एक रूट तुम्हाला इथं दिलेलं आहे, म्हणजे -2 हे फर्स्ट एक 1 रूट आहे. सो पुट x equal to means that root, that -2 root, it is the first root which must satisfy the given equation. ते त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतच असलं पाहिजे, कारण त्याचं रूट आहे म्हणून सांगितले ना, म्हणून ती सॅटिस्फाय करत असलं पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, x equal to -2 पुट करायचं. देन 2 into bracket -2 bracket square k into -2 equal to 0, 2 into 4 -2 चा स्क्वेअर काय 4 -2k -2 equal to 0. हे बघा, -2 चा स्क्वेअर 4, मायनसचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह येतो. मायनस मायनस प्लस जसं म्हणतो ना आपण, तसं मायनसचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह येतो. तो मायनसचा स्क्वेअर आला 4k, k आणि -2 ची मल्टिप्लिकेशन झाली -2 आणि हा -2. आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन झाली 8 -2k -2 इक्वल टू 0. आणि मग ह्या दोघांची सबट्रॅक्शन आपण जर केली तर 8 minus 2 means 6 झाला, आणि हा 2k तिकडे आपण ट्रान्सफर केलो तर -2k चा +2k झाला. -2k चा +2k, 8 - 2 6, आणि मग हा 2 इकडे ट्रान्सफर करतो, 6/2 इक्वल टू k, देअरफॉर k इक्वल टू 3. यस, म्हणजे हा 2 जो आहे तिथे इंटू आहे, तिकडे समजलं का बघा. ह्याला म्हणायचं वन ऑफ द रूट. असा क्वेश्चन आला की ती व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय करायची, त्या एक्झाम्पलमध्ये जिथं x आहे तिथं सबस्टिट्यूट करायची आणि तुम्हाला त्याचं आन्सर मिळतं. लक्ष सॉल्व करत जायचं. फक्त प्लस मायनसचा हा जो गोंधळ आहे तो गोंधळ फक्त तुम्ही काय करा तर मिटवून घ्या, किंवा तो थोडासा पाठ करून ठेवा. ते प्लस मायनसचे रूल्स आहेत ते तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 असा आहे, इफ मधला एक क्वेश्चन राहिला पहा, इफ x + y इक्वल टू 3 and 3x - 3y equal to 4, solve by Cramer's rule. Solve by Cramer's rule. Cramer's rule सॉल्व करायचं आहे. अतिशय सोपं आहे, लक्षात घ्या. आता Cramer's rule सॉल्व कसं करायचं हे तुम्हाला सांगतो पहा. बघा हे एक्झाम्पल पहा. आता हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यात पहिला डी काढून घ्यायचा, नंतर dx फाइंड करायचा, dy फाइंड करायचा. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा.
डी dx dy. आता डी म्हणजे काय असतो तर कोइफिशियंट्स ऑफ xy चे सहगुणक घ्यायचे. मग x चा कोइफिशियंट कोण आहे नाही म्हणजे 1, इथे नसतोय म्हणजे 1 असतं, इथे नसतोय म्हणजे 1 असतं. आणि याची कोइफिशियंट कोण आहे तर 3 आणि -3. समजलं का पहा, त्याला म्हणायचं डिटर्मिनंट. कसं केलं xy चे कोइफिशियंट पहिल्या रो, ही पहिली रो आहे आडवी लाईन आहे ती, पहिल्या रो मध्ये xy चे कोइफिशियंट लिहायचे आणि दुसऱ्या रो मध्ये x आणि y चे कोइफिशियंट लिहायचे. नंतर काय करायचं तो dx म्हटलं तर ह्याच्यावर फोकस करा. ही जी आहे ती एक हे बघा हे 1x आहे आणि 3x आहे, ही x चे कोइफिशियंट्स आहेत आणि हे y चे कोइफिशियंट्स आहेत. मग मी काय करतो dx म्हटलं की x ची लाईन आहे, x ची जी काय कॉलम आहे त्या कॉलमच्या ठिकाणी 3 आणि 4 ठेवतो, 3 आणि 4 ठेवतो आणि हा 1 आणि -3 तसाच ठेवतो. बघा सोपे आहे हे. कसं येणार लक्षात घ्या, तुमच्या लक्षात जर आणायचं असेल तर x + y = 3, 3x - 3y = 4. हे बघा x घालून टाका इथं 1 राहणार, y घालून टाका इथं 1 राहणार. आणि हे नंतरचा विषय आहे. हे बघा 1 3 1 मायनस, ठीक आहे असं. आणि मग पहिली लाईन जी आहे तिथं कॉन्स्टंट ठेवायची. RHS ला जे असतात राईट हँड साईडला जे असतात ते कॉन्स्टंट ठेवायचे. 3 4 1 -3, 3 4 1 -3. आणि dy जेव्हा घेता तेव्हा ह्याच्यावर या एवढं काय 1 3 आहे तसा लिहायचा आणि 1 -3 च्या ठिकाणी 3 4 लिहायचे कॉन्स्टंट्स. बघा लक्षात आलं तुमच्या. हे जर लक्षात आलं तर तुम्हाला कॅनव्हास बरोबर कधी कसले एक्झाम्पल आलं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे बघा पहिला xy चे कोइफिशियंट, नंतर xy चे कोइफिशियंट, नंतर काय करायचं dx म्हटलं की ही जी x ची लाईन आहे फर्स्ट कॉलम आहे त्या ठिकाणी हे 3 4 लिहायचे, बाकी आहे तसंच. आणि dy म्हटलं की ही जी आहे तिथं काय करायचं 3 4 लिहायचं, इथं 3 4 लिहायचं, पहिलं आहे तसंच. बघा समजून घ्या. आता हे सॉल्व कसं करायचं बघा. सॉल्व असं करायचं ह्यांची पहिला मल्टिप्लिकेशन ह्या दोघांची यांची मल्टिप्लिकेशन 1 × -3 -1 × 3, 1 × -3 -1 × 3 इक्वल टू ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन -3, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन 3, पण हा मध्ये मायनस असल्यामुळे हे -6 झालं बघा. -3 -6 झालं बघा. म्हणजे यांची मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3, 3 1 जा 3, -3 -6. सेम 3 × -3 मायनस ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन 1 × 4 इक्वल टू 3 × -3 -9 आणि हा -4 -13. हे बघा 3 × 3 -3 -9 झाला आणि हा 4 -13. आणि इथं पहा 4 × 1 -3 × 3 इक्वल टू बघा पहिला असं ही लक्षात ठेवायचं. पहिला अशी ही साईड याच डायरेक्शनने तुम्हाला पहिला मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर या साईड आणि त्या दोघांच्यामध्ये मायनस. हे लक्षात ठेवा. 4 × 1 4, 3 × 3 9 -5. आणि मग आता तुम्हाला मगाशी क्वेश्चन मध्ये सांगितलेला x = dx/d, y = dy/d. मग यात व्हॅल्यू ठेवायची. dx ची व्हॅल्यू आहे -13 आणि d ची व्हॅल्यू आहे -6 प्लस dy/d means -5/-6 प्लस इथे आन्सर. ते एक्झाम्पल्स घ्यायचं. समजलं का बघा. आपल्याला आता झाले क्वेश्चन किती 4 क्वेश्चन झाले बघा. 5 क्वेश्चन झाले. थोडासा लेंदी पार्ट आहे होईल व्हिडिओ म्हणून ह्याच व्हिडिओ इथं थांबूया. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढचे एक्झाम्पल्स देतो. ओके. हा व्हिडिओ आवडला तर काय करायचं व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि
तुमच्या फ्रेंड्समध्ये काय करा तर हा व्हिडिओ सेंड करा. ओके, थँक्यू.